नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज 11 एप्रिल 2026 म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती. विद्येविना मते गेली, मतेविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजेच इथे महात्मा ज्योतिराव फुले यांना म्हणायचं आहे की जर शिक्षण नाही घेतलं तर काय काय परिणाम आपल्याला भोगावं लागेल, यासाठी त्यांनी या दोन ओळी सांगितल्या. तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले. फुलांचा त्यांच्याकडे व्यवसाय असल्यामुळे त्यांचे नाव फुले पडले. त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले व 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मग महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाज सुधारकामध्ये सुद्धा कार्य केले. मग समाज सुधारकामध्ये कार्य करताना सगळ्यात पहिलं कार्य जातीभेद नष्ट केले, शूद्र समाजासाठी कामे केली, विधवा पुनर्विवाह यांचा प्रचार केला, बालविवाहांचा विरोध केला. तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांची साहित्यिक कार्य सुद्धा अनेक आहे. या साहित्यिक कार्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले गुलामगिरी हा ग्रंथ लिहितात व गुलामगिरी हा ग्रंथ समाजातील अन्यायावर भाष्य करणारा असतो. त्यानंतर शेतकऱ्याचा असूड म्हणजे शेतकऱ्याचा असूड या ग्रंथामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांची काय परिस्थिती होती त्याबद्दल त्या सर्व बाबी या शेतकऱ्याच्या असूड या ग्रंथामध्ये लिहिल्या. 1888 मध्ये त्यांना महात्मा ही पदवी लोकांनीच दिली. सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. तसेच त्यामागचा उद्देश सर्वांना समान हक्क मिळावा हा होता. भारतातील पहिली मुलींची शाळा 1848 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी काढली. ही भारतातील स्त्री शिक्षणाची सुरुवात मानली जाते. तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांचे निधन 18 नोव्हेंबर 1890 मध्ये झाले. इथेच थांबतो, रजा घेतो. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.